नमस्कार. डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलो ते म्हणजे शंकर मंदिर या ठिकाणी आणि शंकर मंदिरच्या तलावाचं काम सुरू झालं होतं काही दिवसांपूर्वी, म्हणजे एक 10 दिवसांपूर्वी सुरू झालं होतं. आणि बोलण्यात येतं की केंद्र सरकारकडून सुद्धा 2,20,00,000 असं हे काम म्हणजे या निधीसुद्धा उपलब्ध ठाणे महानगरपालिकेला करून देण्यात आला होता. आणि त्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेने इथे कामसुद्धा सुरू केलं होतं. आपण माझ्या पाठी पाहू शकता की कशा पद्धतीने या सर्व तलावाचं आपण बघतो खोदकाम सुरू झालं आणि त्यानंतर एकंदरीत रेती असो किंवा काय असो ते सुद्धा आपल्याला पडलेली दिसते. आणि एकंदरीत तलावाचा भाग हा जास्त प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे. त्याच दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलात तर काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं की तलावाची एकंदरीत जी आपण म्हणू शकतो की हालत जी एक खूप दुर्दयनीय झाली होती. आणि एकंदरीत या सर्व तलावाची परिस्थिती दुर्दैवी झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने यामध्ये हस्तक्षेप केला आणि ठाणे महानगरपालिका यामध्ये कुठेतरी या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि त्या आजूबाजूस गार्डन किंवा म्युझिकली हे असो, पार्क असो किंवा वॉकिंग ट्रॅक असो, या सर्व गोष्टींची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार होतं. मात्र कुठेतरी या सर्वांमध्ये हे काम रखडलंय. त्याचं कारण देखील आहे की आपण पाहू शकता की माझ्या डाव्या बाजूला जो रोड आपल्याला दिसतोय हा रोड थेट जातोय तो म्हणजे उजव्या बाजूने फिरून, तलावाच्या उजव्या बाजूने फिरून तो जातोय. तो म्हणजे थेट आंबेडकर नगरचा जो एक रोड जातोय तो आपण पाहू शकता की तिथे आंबेडकर नगरच्या जो रोडच्या इकडनं माणसं जे येऊन जाऊन करतात त्या रोड तो तिथे जाऊन भेटणार होता. आणि तो वॉकिंग रोड आणि गाडी सुद्धा जाऊ शकते असा तो रोड बनणार होता, अशी आपल्याला माहिती मिळाली आहे. त्यामध्ये एकंदरीत जर विचार केला तर हा रोड कुठेतरी चुकीचा करण्यात येतोय असं ट्रस्टी मेंबर, जे शंकर मंदिराचे ट्रस्टी मेंबर, त्यांचं म्हणणं होतं. आणि ह्या सर्व कामाला स्थगिती मिळाली. म्हणजे ट्रस्टींचं जे ट्रस्टी मेंबर्स होते, शंकर मंदिराचे ट्रस्टी मेंबर होते, त्यांची काही दिवसांपूर्वी मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की जर आम्हाला ब्ल्यू प्रिंट दाखवली नाही आणि तरीही या शंकर मंदिराचं तलावाचं काम सुरू ठेवलं आणि एकंदरीत ह्या रोडचं काम सुरू ठेवलं तर आम्ही यावर हस्तक्षेप करू, आम्ही यामध्ये स्थगिती आणू. तसंच काहीतरी झालं आणि काही दिवसांपूर्वी मीटिंगसुद्धा झाली शंकर मंदिर ट्रस्टमध्ये. सर्व आपण म्हणू शकतो की सर्व एक हिंदू समाज बांधव त्या ठिकाणी जमलेले होते शंकर मंदिराच्या हॉलमध्ये आणि मीटिंग जल्लोषात झाली होती. आणि त्यानंतर तलावाचं काम थांबलं होतं. आणि आता जर आपण दुसऱ्या बाजूने विचार केला तर आंबेडकर नगरचा जो रोड त्याच्या बाजूला जर पाहिलात तर जो सामाजिक हॉल सुद्धा आहे, समाज कल्याण म्हणून हॉल किंवा आंबेडकर नगरच्या रहिवाशांसाठी दिलेला तो हॉल आहे. आणि काही वर्षांपूर्वी तो दिलेला हॉल आहे. मात्र कुठेतरी या सर्वांमध्ये त्यांना तिकडनं आंबेडकर नगरच्या रहिवाशांना तिकडनं एक पायवाट म्हणून रोड सुद्धा पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. या सर्व परिस्थितीमध्ये या तलावाचं असो किंवा या सर्व सुशोभीकरणाचं काम असो ते कुठेतरी थांबण्यात आलंय. आणि या सर्वांवर जे मंदिराचे ट्रस्टी मेंबरमधलेच हिरालालजी गुप्ता आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलंय. काही दिवसांपूर्वी आपण बाईट घेतली होती, ते काय म्हणाले आपण पाहूया. मुंब्रेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे आणि मुंब्रा भागामध्ये हा 400 वर्षापासून हा मंदिर जुना मंदिर आहे. या मंदिरामध्ये आतापर्यंत अनेक साधू संत येऊन गेलेले आणि हिंदू समाजाचा आणि इतर समाजांच्या सहकार्यामुळे हे 400 वर्षापासून खूप प्राचीन मंदिर स्थापित झालेलं आहे. आणि नाशिकहून, पुण्याहून, मुंबईहून, कल्याणहून अनेक लोक इथे पूजा अर्चना करायला येतात. परंतु या मंदिराची चारी बाजूने RCC कंपाऊंड वॉल आहे. दक्षिण बाजूस एक छोटासा भाग, एक 7-8 फूट जागा, याच्या कंपाऊंड वॉल आम्हाला काही समाजकंटकांनी किंवा असामाजिक लोकांनी बांधून दिली नाही, त्याला तोडून टाकलेली आहे त्याला. आणि पुन्हा आम्ही बांधायला गेलं तर बांधून दिली नाही. कारण की त्या जागेमधून अनेक असामाजिक तत्व येतात, चर्ची लोक येतात, बेवडे लोक येतात. मागे जे IAS लोक येणार होते ते पण तिथूनच येणार होते. एक आमचा पवित्र नंदी बैल तो पण तिथून आमचा गायब झाला. आणि चोरी झाली आमचे दानपेटीची, तर तो पण चोर तिथेच राहायचा जिथे तो रस्ता त्यांनी तोडलेला आहे. तर आम्ही हैराण झालेलो आहे. आम्ही ट्रस्टी लोक
आणि याच्यासाठी आज आम्ही विचार विमर्श करण्यासाठी की याच्या पुढे काय करावा याच्यासाठी मीटिंग बोलावली होती. परंतु दरम्यान काय झाला की ठाणे महानगरपालिकाने आमच्या ट्रस्टची परवानगी न घेता 2-3 दिवस पूर्वी 16 तारखेला एक रोड तयार करण्यासाठी आणि त्यांच्याकडे जे मोठ्या प्रमाणात फंड आलेला आहे त्या फंडचा वापर किंवा गैरवापर करण्यासाठी आमची प्रॉपर्टीमध्ये त्यांनी रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्या रस्त्याचा आम्ही विरोध केला. कारण की त्या रस्त्याची आम्हाला आवश्यकता नाही. जागा आमची आहे, चॅरिटी कमिशनरच्या अंडरमध्ये आहे. या सर्व गोष्टीला आमची परवानगी नंतर चॅरिटी कमिशनरची परवानगी आवश्यक असते. तरी त्या लोकांनी या रोडचं काम चालू केलं आणि त्याला आम्ही स्टॉप वर्क नोटीस दिला त्यांना. आणि शिवाय इथे एक तलाव आहे त्याच्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त रकमेचा त्यांना फंड मंजूर झालेला आहे. आम्हाला असं वाटतं की एकदम थोडासा फंड त्यांनी साफसफाईमध्ये यूज केला असेल आणि त्याला पण असंच कमी पैशामध्ये ते तलाव याला बांधायचा प्रयत्न चालू होता. आणि आमची अनुमतीशिवाय जिथे पाहिजे तिथे न करता इतर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्यांनी खोदकाम चालू केला होता. तर त्या बांधकामाला त्याला खोदकामालाही आम्ही त्यांना स्टॉप वर्क नोटीस दिलेला आहे. आणि याशिवाय हे जे रोडचा त्यांनी जे काम चालू केला होता त्यालाही आम्ही स्टॉप वर्क नोटीस दिलेला आहे. कारण की स्टॉप वर्क नोटीस कशासाठी की पहिला आम्हाला सांगा तरी खरा काय प्रकार काय, कशासाठी तुम्ही रोड तयार करताय, कशासाठी तुम्ही तलाव तयार करताय आणि काय तुमचा निविदा किती पास झाला आहे, तुमचा नकाशा काय, हे सगळे कागदपत्र आम्हाला पहिला द्या आणि त्याच्या नंतर आमची मंजुरी घ्या. आमची मंजुरीनंतर चॅरिटी कमिशनरची मंजुरी तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर काम सुरू करा. दे आर नॉट फॉलोइंग एनी लीगल प्रोसिजर त्यांना फॉलोच नाही करायचा आहे. बस कुठेही जायचा, फंड वापरायचा आहे. 31 मार्च आला नाही तर फंड जप्त होईल म्हणून ते फंडचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने आम्हाला वाटतो की धनाधन ते काम चालू करतात आणि कुणाची जागेमध्ये घुसणं हे आम्हाला उचित वाटत नाही. म्हणून आम्हाला याची खंत आहे आणि संपूर्ण हिंदू समाज या मॅटरमध्ये एकदम विरुद्ध झालेला आहे. एक मताने सर्वांनी हे असा एक प्रस्ताव पास निंदा प्रस्ताव पास केलेला आहे की धर्मस्थळ हिंदू धर्मस्थळची जागा हडप करण्यासाठी हा जो प्रकार चालू आहे त्याची आम्ही निंदा करतोय. आणि हिंदू धर्मस्थळची या जागेला आम्ही कोणालाही चाहे ठाणे महानगरपालिका असू द्या, कुठला कॉर्पोरेटर असू द्या, किती गुंड लोक आले तरी आम्ही त्याला हडप करून देणार नाही. कारण की 400 वर्ष जुना आमच्या धर्मस्थळ आहे आणि आमच्या एकमात्र हा धर्मस्थळ आहे. याच्यामधून आमची अनेको वर्षापासून आस्था जोडलेली आहे. त्या आस्थाला आमची जे धार्मिक भावना आहे त्याला आहात करणं हे गुन्हा आहे. आमची धार्मिक भावनाला तुम्ही दुखवू नका. आणि याबाबत आम्ही पोलीस आयुक्तांना आज पत्र दिलेलं आहे आणि त्याची प्रत माननीय चीफ मिनिस्टर, माननीय गृहमंत्री, माननीय मानवाधिकार आयोग या सर्वांना आम्ही याची पत्राची प्रत पाठवत आहोत. आपण पाहिलात की जे ट्रस्टी मेंबर हिरालालजी गुप्ता यांनी आपलं मत मांडलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जर विश्वासात घेतलं नाही आणि कोणत्याही प्रकारचं गैरकाम इथे सुरू केलं किंवा चुकीचं काम सुरू केलं तर आम्ही हे काम होऊन देणार नाही. तसंच त्यांनी हे देखील सांगितलं की आम्हाला कोणत्याही प्रकारचं ब्ल्यू प्रिंट सुद्धा दाखवलं नाही की कशा पद्धतीने सुशोभीकरण तलावाच्या आसपासचं होणार आहे. त्यांचं म्हणणं होतं की ठाणे महानगरपालिका आम्हाला विश्वासात घेत नाही आहे, ट्रस्टी मेंबरला विचारत नाही आहे, त्याच तऱ्हेने चुकीचं काम सुद्धा करण्याचा प्रयत्न इथे करते. तर ह्या शंकर मंदिर या बातमीचं आम्ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. किंवा शंकर मंदिरचं हे सुशोभीकरण होणार का, या तलावाचा प्रश्न जो ऐरणीवर आलाय तो सुटणार का, हे सर्व आम्ही आपल्याला अपडेट देतच राहणार आहोत. त्यासाठी पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र, आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल. धन्यवाद.